आज पत्रकार परिषद घ्यायचा जो मुख्य उद्देश आहे तो WCBTRL कंपनी जे चंद्रपूर नागपूर महामार्गाची देखभालीचा जिम्मा ज्यांच्याकडे आहे गोर्रापासून तर बामणीपर्यंत त्या कंपनीच्या विरोधात ही पत्रकार परिषद आहे। ज्या रोडचा देखभालीचा काम त्यांच्याकडे दिलेलं आहे ते कोणत्याच प्रकारच्या देखभाल ते त्यांच्याकडून होत नाही आहे। निव्वळ टोल जमा करून आपले पैसे लाटणे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये याच्यामध्ये जो आपल्याला सुविधा पाहिजे आहे त्या सुविधा कुठल्याच प्रकारचा होत नाही, ज्याच्यामुळे जे गड्डे पडले त्या गड्ड्यामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकांचे जीव जात आहे। ते लोक आज त्यांच्यावरती उपासमारीची पाळी येऊन आहे। आमच्याकडून त्या टोल कंपनीला आम्ही विनंती केली की अशा ज्या लोकांचा इथं मृत्यू झाला आहे त्या लोकांना तुम्ही काहीतरी मोबदला दिला पाहिजे, पण त्याच्या कोणत्याच प्रकारचा आम्ही दिलेल्या निवेदनाचा त्यांच्याकडून आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे। म्हणून या कंपनीला ज्या पद्धतीचं यांचं काम चालू आहे त्या कंपनीला सरळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे। जोपर्यंत रोड चांगला होत नाही तोपर्यंत टोल बंद करून देण्यात यावे आणि या कामाची चौकशी करून जो कोणी दोषी आहे, कंपनी दोषी असेल किंवा जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे। माननीय मुकेशजी जीवतोडे जे शिंदे सेनाचे एक जबाबदार पदाधिकारी आहे, त्यांनी मधामध्ये त्या टोल टॅक्सवरती आंदोलन केलं आणि त्यांच्यासोबत 25 जणांवरती गुन्हा दाखल झाला। त्यांनी तो आरोप केला आहे की 150 करोडचा त्याच्यामध्ये अपार झालेला आहे। पण माझं म्हणणं असं आहे की ते ज्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पक्षाची सत्ता किंवा सरकार आज महाराष्ट्रात आहे, त्यानंतर एक दिवस आड त्यांचे मंत्री लोक आज या भद्रावती आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत आहे, त्यांच्यापुढे हा त्यांनी विषय मांडला का? आणि 2 वर्षापासून त्यांनी सांगितलं की 2 वर्षापासून मी याच्या मागे लागलेला आहे, यांचा हा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे। परंतु 2-3 महिन्या अगोदरच निवडणूक झालेली होती, त्या निवडणुकीमध्ये या WCBTRLशी संबंधित असलेले अरुणजी लाखानी हे BJPचे त्यांच्या उमेदवार होते आणि त्यांचे जे नगरसेवक आहे भद्रावतीचे जे शिंदे सेनेचे नगरसेवक आहे तेच त्यांना मतदान केलेले आहे। मग त्यावेळेस तुम्ही हा विषय का बरं नाही म्हणलं, त्यावेळेस तुम्ही त्याला मतदान कसं का केलं? हा कुठंतरी म्हणजे दिशाभूल करायचा विषय आहे। माझा स्पष्ट त्यांना विनंती आहे की हा जो विभाग आहे म्हणजे शासकीय बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये हा विषय मोडला जातो। शिंदे साहेबांकडेच हा खातं आहे, त्यांनी आज जर मनावर घेतलं तर हे टोल टॅक्स ते बंद करू शकतात त्यांना सांगून। त्यांनी जर हे असं केलं तर मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सत्कार करेन, स्वतः मी मुकेश जीवतोडेचा सत्कार करेल, कारण हा विषय खूप महत्त्वाचा आहे। इथं लोकांचे जीव चाललेले आहेत, तर या पद्धतीचं माझं त्यांच्याकडे विनंती आहे।